नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा प्रमोदरी कॉम्प्युटर्समध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत व्यापार या बिलिंग ॲप्लिकेशनबद्दल. व्यापार हे असं एक बिलिंग सॉफ्टवेअर आहे ज्याच्या थ्रू तुम्ही बिल बनवू शकता आणि अजूनही असे बरेचसे काही फीचर्स आहेत त्याबद्दल आपण जाणून घेऊ शकता. फक्त बिलिंगसाठी असं नाही तर मार्केटिंग आहे, व्हॉट्सअप मार्केटिंग आहे किंवा समोरच्याला जर आपल्याला बिल्स व्हॉट्सअपच्या थ्रू पाठवायचं असेल, ऑटोमॅटिक रिमाइंडर आहे पेमेंटसाठी. अशा बरेच काही फीचर्स आहेत त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. व्यापारची आपण जर तुलना केली जर टॅलीबरोबर तर टॅलीपेक्षा हे एकदम बेटर ॲप्लिकेशन वाटलं आहे मला. कारण मी सध्या व्यापार ॲप्लिकेशन यूज करतो कस्टमर्सच्या पेमेंट फॉलोअपसाठी किंवा जर आपल्याला मार्केटिंगही करायचं असेल, ऑनलाईन आपला स्टोअर वेगळा बनवायचा असेल त्यासाठीही यामध्ये फीचर्स आहेत. तर चला तर जाणून घेऊया आपण या ॲप्लिकेशनबद्दल. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण व्यापार या ॲप्लिकेशनचे ऑथराईज पार्टनर आहोत. त्याच्यामुळे आपल्याला बेस्ट प्राईज आपण देऊ शकतो. म्हणजे जर तुम्ही व्यापार हे ॲप्लिकेशन माझ्याकडून खरेदी करता तर तुम्हाला चांगल्या प्राईजमध्ये ते भेटेल. प्राइसिंगबद्दल आपण व्हिडिओच्या एंडिंगमध्ये बघूया. ऑथराईज पार्टनरचं सर्टिफिकेट हे आपल्याला डिस्प्लेवरती दिसतं आहे, जे मला व्यापार कंपनीकडून मिळालेलं आहे. पुढील पेजवरती जाऊन आपण बघूया की व्यापारामध्ये काय काय फीचर्स आहेत ते. बघा, इनवॉइसिंग, इन्व्हेंटरी, अकाउंटिंग हे 3 मेन फीचर्स आहेत याचे. बिल इनवॉइस बनवायचं, इन्व्हेंटरी मेंटेन करायचं मेन ऑप्शन आहे. अकाउंटिंग पर्पजसाठी पण आपल्याला जर GST बिल रिपोर्ट बनवायचे असतील तर त्यासाठीही हे ॲप्लिकेशन एकदम बेस्ट ॲप्लिकेशन आहे. आता ह्यामध्ये एक एक पॉईंट आपण थोडा इन शॉर्टमध्ये समजून घेऊया. सर्वप्रथम पॉईंट आहे बिलिंग. बिलिंग तर एक बेसिक पॉईंट झाला की आपण बिल बनवून कस्टमरला सेंड करू शकतो. सेकंड पॉईंट आहे इन्व्हेंटरी. जर आपल्याकडे मल्टिपल स्टॉक्स असतील, आपण मेंटेन करू शकत नाही आहोत तर आपल्याला इन्व्हेंटरीचाही ऑप्शन आहे. कुठला स्टॉक इन झाला, कुठला स्टॉक आउट झाला, या सगळ्याचं इन्व्हेंटरी जर आपण प्रॉपर स्टार्टिंगपासून जर सुरुवातीपासून जर ठेवत गेलो तर इन्व्हेंटरी मेंटेन करायला आपल्याला एकदम इझी जातं आणि युजर इंटरफेस पण याचा एकदम सिम्पल आहे. अकाउंटिंग फीचरमध्ये GST रिपोर्ट्स आहेत किंवा GSTचं बिल आपल्याला समोरच्याला एखाद्याला पाहिजे आहे किंवा GST नंबर समोरच्या कंपनीचा टाकून इन्सर्ट करून आपल्याला त्या कंपनीची GSTची पूर्ण माहिती किंवा ॲड्रेस आहे, कॉन्टॅक्ट नंबर आहे, ह्या गोष्टी ऑटोमॅटिक जनरेट होतात व्यापारमध्ये. हे एक बेस्ट फीचर आहे. GST रिपोर्ट जसं तुम्हाला सांगितलं मी, GST रिपोर्ट ही ह्यामध्ये बनवू शकतात. म्हणजे जेवढे पण आपण GST बिल्स बनवतो त्याचा रिपोर्ट एकत्र करून आपण अकाउंटंट टीमला पाठवू शकतो. आपले जे अकाउंटंट फायनान्स टीम आहे कंपनीचे असेल, ज्याला आपण टॅक्स रिटर्न किंवा GST रिटर्न करायला पाठवतो, त्यांना आपण GST रिपोर्ट इथून सेंड करू शकतो. ई इनवाईस आहे. ई इनवाईस ह्या फीचर्सच्या थ्रू आपण डायरेक्ट जर शेअर म्हणून एक ऑप्शन आहे व्यापारामध्ये, बिल बनवल्यानंतर डायरेक्ट शेअर म्हणून ऑप्शन येतं. शेअर केल्यानंतर शेअर करताना आपल्याला व्हॉट्सअपच्या थ्रू, ईमेलच्या थ्रू असे बरेचसे काही ऑप्शन येतात. ते आपण ॲज अ ई इनवाईस म्हणून समोरच्या व्यक्तीला पाठवू शकतो. ई वे बिल जनरेशन हे एक फीचर आहे. जसं आपण ट्रान्सपोर्टसाठी चलान वगैरे क्रिएट करतो किंवा काही, तेही फीचर्स या ॲप्लिकेशन्समध्ये आहेत. ऑटोमॅटिक सिंक्रोनायझेशन. जर तुम्ही डेस्कटॉप प्लस मोबाईल
असे दोन्ही ॲप्लिकेशन प्लॅन वाईज घेता तर तुम्हाला ऑटोमॅटिक सिंक्रोनाइजचा ऑप्शन इथे दिलेला आहे. तुमचा जो डाटा आहे तो ॲज इट इज सर्व्हरवरती सिंक्रोनाइज होऊन आपल्याला मोबाईलवरती दिसणार आहे. म्हणजे ज्या मोबाईलवरती तुम्ही लायसन्स घेतला आहे त्या सेम मोबाईलवरती तुम्ही लायसन्स प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून तुम्ही ह्याचा जो डाटा आहे तो डेस्कटॉप आणि मोबाईल ॲट अ टाइम सिंक्रोनाइज करू शकता. त्यामुळे तुम्हाला जे बिलिंग आहे ते एकदम इझिली करता येईल किंवा एखादं बिल इझिली जनरेट करून तुम्हाला समोरच्या व्यक्तीला पाठवू शकतो आपण मोबाईलद्वारेही. ऑटो बॅकअप फीचर आहे. ऑटो बॅकअप फीचरमध्ये जर तुम्ही तुमचा ईमेल आय डी रजिस्टर केला तर तुमचा जो डाटा आहे तो सर्व्हरवरती स्टोअर राहतो. म्हणजे इन केस तुमचा डाटा जरी क्रॅश झाला तरी व्यापारमध्ये व्यापारच्या सर्व्हरवरती आपला डाटा स्टोअर असतो. म्हणजे आपल्याला लोकली डाटा डाउनलोड करायची आवश्यकता लागत नाही. जर आपलं OS क्रॅश झाली किंवा जर लॅपटॉप बंद पडला तर ते ॲप्लिकेशन दुसऱ्या मशीनवरती कॉन्फिगर करून आपण इझिली बॅकअप मिळवू शकतो. बारकोड जनरेटरचंही ऑप्शन दिसतंय आपल्याला इथे. बारकोड जनरेटरमध्ये प्रत्येक वेगवेगळ्या आयटम्सचं आपण बारकोड बनवून वेगळा जनरेट करून ठेवू शकतो. बिल ऑफ मटेरियल बिल ऑफ मटेरियल या पॉईंटचा जो उपयोग आहे तो असा आहे की बल्कमध्ये जर तुमच्याकडे आयटम्स एक्सेलमध्ये असतील ते आपण इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट करू शकतो. बल्क आयटम एडिटमध्येही ते सेम फीचर आहे. याबद्दल इन डिटेल आपण एक व्हिडिओ बनवणार आहे मी नवीन डेमोचा. त्या डेमो व्हिडिओमध्ये आपल्याला ग्राफिकल इंटरफेसमध्ये आपल्याला व्यवस्थित कळेल. हे फक्त एक बेसिक व्हिडिओ मी इन्फॉर्मेशनसाठी शेअर करत आहे. होलसेल रिटेल प्राइस हे एक बेस्ट फीचर आहे. होलसेल आणि रिटेल प्राइसमध्ये जर आपल्याला जी होलसेल प्राइस आलेली आहे जी फक्त आपल्याला दिसेल आणि रिटेल प्राइस जी फक्त कस्टमरला दिसेल असे दोन फीचर्स इथे अवेलेबल आहेत. म्हणजे ती प्राइस आपण इथे बघू शकता. होलसेलमध्ये आपल्याला काय प्राइस आलेली आहे समोरून, आपण रिटेलमध्ये समोर कितीला विकतो आहे या सगळ्याचे डिटेलही आपण ह्या ॲप्लिकेशनमध्ये फिडअप करून इन्व्हेंटरीमध्ये मेंटेन करून ठेवू शकतो. बँक अकाउंट हे लिंक करून आपण ठेवू शकतो जेणेकरून आपला जो खर्च आहे तो आपण तिथे एक्सपेन्समध्ये ॲड करून इन्सर्ट करू शकतो. ऑनलाईन पेमेंट कलेक्शन जसं की तुम्हाला सांगितलं मी की
पेमेंटचं जे कलेक्शन आहे, कधी कधी काही कस्टमर्स देत नाहीत पेमेंट टायमावरती, त्यामुळे आपण त्यांचा फॉलोअप घेऊ शकतो व्हॉट्सअप मेसेजच्या थ्रू किंवा नॉर्मल मेसेजच्या थ्रू. हे एक बेस्ट फीचर आहे. किंवा त्यामध्ये अजूनही असं एक फीचर आहे की तुम्ही ऑटोमॅटिक ही कस्टमरला विदिन पर्टिक्युलर टाईममध्ये रिमाइंडर पाठवू शकता. तेही आपल्याला मॅन्युअल प्रत्येक वेळी रिमाइंडर करायची गरज लागत नाही. ऑनलाईन स्टोअर म्हणून एक ऑप्शन आहे. ऑनलाईन स्टोअर पण व्यापार आपल्याला एक फीचर देत आहे, ज्यामध्ये आपण आपले प्रोडक्ट्स ऑनलाईन सेल करू शकतो. कारण ऑनलाईन स्टोअरमध्ये कसं असतं की व्यापार.in ह्या वेबसाईटच्या पुढे आपल्या कंपनीचं नाव येईल आणि त्यामध्ये आपण आपले प्रोडक्ट्स जे आहेत ते कॅटलॉग अपलोड करून समोरच्या व्यक्तीला शेअर करून, कॅटलॉग शेअर करून आपले प्रोडक्ट परचेस करायला सांगू शकतो. मग त्या व्यक्तीची ती जी लिंक आहे, समोरच्या व्यक्तीने एखादा परचेस केला आयटम किंवा प्रोडक्ट्स, तर आपल्याला व्यापार ॲप्लिकेशनमध्ये नोटिफिकेशन येऊन आपण त्या वस्तूची डिलिव्हरी आपण कस्टमरपर्यंत पोहोचवू शकतो. हे सगळ्यात बेस्ट फीचर आहे. हे एवढे सगळे फीचर्स आहेत ते अजून कुठल्या ॲप्लिकेशनमध्ये स्वस्तातल्या स्वस्त दरात भेटतील असं मला तरी आतापर्यंत मी बघितलेलं नाही. तर अधिक माहितीसाठी तुम्ही माझ्या नंबरवरती फोन करू शकता 9222210188 या क्रमांकावरती, किंवा तुम्ही माझ्या शॉपला व्हिजिटही देऊ शकता. प्रमोदिनी कॉम्प्युटर्स, अपोजिट विजय केमिस्ट, देवीपाडा मेन रोड, बोरिवली ईस्ट येथे. देवीपाडा मेट्रो स्टेशनवरून वेस्टर्न एक्सप्रेस हायवेचा जो मेट्रो स्टेशन आहे देवीपाडा, तिथून आपला जो शॉप आहे 5 ते 7 मिनटं वॉकिंग डिस्टन्सवर आहे. अशाच टेक्निकल आणि अजून काही लेटेस्ट टेक्निकल अपडेट्ससाठी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता, लाईक करू शकता आणि शेअर करू शकता. थँक्यू.